नमस्कार मित्रांनो, कोकण म्हटलं की आपल्याला आठवतात ते अथांग समुद्र किनारे. पण याच कोकणच्या किनाऱ्यावर इतिहासाची साक्ष देणारे अनेक किल्ले आजही उभे आहेत. आज आपण अशाच एका शांत आणि सुंदर किल्ल्याची सफर करणार आहोत, ज्याचं नाव आहे पूर्णगड. स्वागत आहे तुमचं स्वराज्य रक्षक मध्ये. जर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनेलवर आला असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आत्ताच सबस्क्राइब करा. रत्नागिरी शहरापासून साधारण 25 ते 30 किलोमीटर अंतरावर मुचकुंदी नदीच्या खाडीपाशी हा किल्ला वसलेला आहे. पावसरून आपण साधारण 10 ते 12 किलोमीटर पुढे आलो की पूर्णगड गाव लागतं. किल्ल्याच्या अगदी पायथ्यापर्यंत गाडी जाते, त्यामुळे इथे येणं खूप सोपं आहे. पूर्णगड हा आकाराने लहान असला तरी रणनीतीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा होता. असं म्हटलं जातं की हा किल्ला कान्होजी आंग्रे यांच्या काळात बांधला गेला किंवा त्यांच्या ताब्यात होता. खाडीतून होणाऱ्या व्यापारावर नजर ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर केला जात असे. आजही या किल्ल्याची तटबंदी आणि प्रवेशद्वार इतिहासाची साक्ष देत दिमाखात उभे आहेत. चला तर मग आता किल्ल्यात प्रवेश करूया. प्रवेशद्वारावरच आपल्याला हनुमानाची कोरलेली मूर्ती दिसते, जी या किल्ल्याचं रक्षण करतेय असं वाटतं. दरवाजाच्या आत पहारेकऱ्यांसाठी असलेल्या देवड्या आजही सुस्थितीत आहेत. किल्ल्याच्या मध्यभागी पाण्याची जुनी विहीर पाहायला मिळते. इथल्या तटबंदीवरून दिसणारं दृश्य खरंच मंत्रमुग्ध करणार आहे. इथून एका बाजूला मुचकुंदी नदीची खाडी आणि दुसऱ्या बाजूला अथांग अरबी समुद्र दिसतो. जर तुम्ही रत्नागिरी किंवा पावसला येणार असाल तर पूर्णगडला नक्की भेट द्या. इथे गर्दी कमी असते, त्यामुळे तुम्हाला शांतता आणि निसर्ग दोन्ही अनुभवता येईल. शक्यतो संध्याकाळी या, कारण इथला सूर्यास्त खूपच विलोभनीय असतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या स्वराज्य रक्षक या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन किल्ल्याच्या सफरीत. जय शिवराय.